र बाबा बाबा ही शेवला इतका शेवला एकत्रच ही बघ ती शेवला ही बघा जिथं नजर मारसाल तिथं निसती शेवला. चला ही फुटून घेतय ही बघ पूर्ण खालपर्यंत गेली. तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण कुठं आलो तर ॲडमच्या जंगलात. कशासाठी तर शेवलांसाठी. शेवला भरपूर असे आलेले आहेत कारण पाऊस थोडासाच पडला. उन्हाचा सीझन आहे ना, थोडा पाऊस पडला काय लगेच शेवला उगवली. कारण कसं आहे माहिती आहे, थोडासा जरी पाऊस पडला ना तरी शेवला ही एक भाजी आहे ना ती लगेच उगवते. तीच शेवला नेवायला आपण आलो कुठं तर ॲडमच्या जंगलात. या जंगलात आपल्याला भरपूर शेवला भेटणार आहे. तर चला, मे महिना सीझन चालू आहे हो आणि या सीझनमध्ये आपल्याला पहिलीच शेवला भेटणार आहे. त्याचसाठी आलो जंगलात. तर चला बघा व्हिडिओ आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या. तर मित्रांनो, आलू का आणि समोरच बघा शेवल कसा उगवला आहे. बघा शेवला यावाला झाली सुरुवात. हा एक शेवल आहे, काढून घेऊ. उन्हाचा सीझन आहे, थोडा पाऊस काय पडला. इकडं बघा शेवला यावाला झाली सुरुवात. तर बघा मित्रांनो, शेवला कशी असतात. पालचा कलर सेम आणि शेवलांचा कलर सेम. सुरीशी आपण अलगद असा कापून घेऊ. कारण कसं आहे माहिती आहे, आतमधून बटाट्यासारखा त्याचा मूल असतंय, तो काराचा नाही. कारण डबल पुन्हा एकदा येते तो शेवल. तर बघा अशीच काढून घेऊ. बाजूला पण एक शेवल आहे, दिसून नाहीत बघा, शेम पाल्यासारखा. थोडी काळजी पण घ्यायची कारण पालं खाली असताना ते साप, काळजी घ्यायला लागते. कारण कलर बघा, पालचाव शेम कलर आणि शेवलांचाव शेम कलर. हा शेवल बघा फुलून गेलेला आहे. पाणी पडला काय थोडासा लगेच शेवला आली बघा. आता उन्हाचा सीझन चालू आहे तरी शेवला आली. यो बघा किती मोठा झालाय शेवल. उन्हाचा सीझन आहे तरी शेवला आली कारण पाऊस थोडाच पडला. कारण शेवला ही आहेत ना, थोडंसं पाणी पडला करे लगेच उगवतात. शेवला ही एक रानभाजी आहे, रानभाजी. तर मित्रांनो, आपण सध्या सगळे जंगलात फिरतो. कशासाठी? शेवलांसाठी. तर शेवलांना जाताना थोडी काळजी घ्यावी लागते. कारण कसं आहे, जंगलान बघा सगळा सुका सगळा माल झालेला आहे, पाला बिला पडलेला आहे. पाल्याखाली असताना ते साप. आणि हे जंगलात तर बघलं ना मोठं मोठं साप आहे. तर तुम्हाला वाटत असेल याला भीती नाही वाटेल. भीती तर सगळ्यांना वाटते, पण तितकीच काळजी घ्यावी लागते. आणि आपण शेवला जाऊ काढतून तो पहिला बाजूला काय आहे काय नाही ते बघायला लागते. कारण कसं आहे, साप असू शकते. पाला बघा शेम आणि सापांचा कलर कसा असते माहिती आहे ना, त्याची मुलं काळजी तर घ्यावायला लागते. कोणाला वाटते का डायरेक्ट भेटताना शेवला, असं काही नाही. तर काळजी पण तितकी घ्यावी लागते. कारण आपल्याला तितका अनुभव आहे. आपण दर याला येत असतो, शेवलांना बोला कुठल्या भाजीला, पहिले आपली काळजी घ्यायची. कारण कसं आहे, हे जंगलात काय पण असू शकते, हेच नाही दुसरे पण असू शकते. कसं पालं खाली साप 100% असते. त्याच्यामुळं शेवला काढताना काळजी घ्यायची. कशी तर आजूबाजूला पहिला बघायचा काय हाय काय लपलेला. नसला आपल्या हातात नसते सुरी, लगेच कटिंग करायचा शेवल आणि घेवायचा. तर अशीच आपण शेवला सगळी घेणार आहोत. आता थोडा आलून मध्ये शेवला आपल्याला भरपूर भेटली. कारण एक पिशवी आपल्याला भरायची आहे. पहिल्यांदाच आलो आहे, पहिल्यांदा म्हणजे सीझन पहिलाच आहे मे महिन्याचा. मे महिन्याचा थोडा फक्त पाऊस पडला तिथे थोडा लगेच शेवला उगवली. आणि ही एक रानभाजी आहे ना, थोडासा पाऊस का पडला लगेच उगवते. बाकी तुम्ही बघला असाल जंगलात बघा कुठलीच वनस्पती नाही अशी दिसणार उगवताना, पण शेवल मात्र उगवणारच. चला र बाबा बाबा ही शेवला इतका शेवला एकत्रच ही बघ ती शेवला ही बघा जिथं नजर मारसाल तिथं निसती शेवला. चला ही फुटून घेतय ही बघ पूर्ण खालपर्यंत गेली. कत्ती शेवला बघा.
जरा जपून हात घालायचा, साप बी फासू शकता. बघा, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. ओली माती नाही तरी पण हे बघा शेवला उगवली. उन्हाळ्याचा सीझन आहे, मे महिना, तरी आली ती शेवला. तर मित्रांनो, शेवला बघायला आहे ना नजर तीक्ष्ण लागते, कारण पाल्याचा कलर आणि शेवलाचा कलर सेम. बघा, आणि हा शेवल कापताना इथून कापायचा, हे बघा असा कापायचा, म्हणजे त्याचा मूल आतमध्ये नसते बटाट्यासारखा. पुन्हा एकदा येते त्याच्यावर शेवूल. तर बुंदांशी आपण काढून नाही घ्यायचा, वर्षीच कापून घ्यायचा असा सुरीशी. ही आहे शेवला. बाजूला दिसते तुम्हाला, इथं शेवूल आहे, दिसतंय कोणाला? दिसतंय? हा बघा कसा उगवला. छोटी आहेत पण आता घ्यावालाच लागतील, पहिलीच आहेत, कारण पहिली आपल्याला खावायच्या आहेत शेवला म्हणून. ही बघा शेवला. तर मित्रांनो, ही आहे शेवला. शेवला एक रानभाजी. तर हिला जास्त काय पाण्याची गरज नाही, थोडासा पाणी पारला काय लगेच जमिनींशी उगवतात. बघा, याला बोलतात शेवला. ही खाल्याने पोटाचे विकार दूर होतात. आणि बघा, मे महिना चालू आहे, मे महिन्यात थोडंसं फक्त पाऊस पडला लगेच शेवला आली. बघा, अजून जून महिना यावाचा बाकी आहे. जून महिन्यानंतर सगळे बाजूला, आता बघा सगळा उन्हाचा सीझन आहे, त्याच्यामुळं सगळी झाडाबिडा बघा सुकून गेली. पण इकडे बघा हिरवेगार शेवला उगवलीन. बाकी कुठलीच तुम्हाला भाजी इथं दिसणार नाही, कुठला झाड नाही. बघा, कारण शेवूल हाच एक, थोडा पाऊस पडला तरी लगेच उगवते. तर 5 मिनटं फक्त जंगलात फिरलो, शेवला बघा 25-30 भेटली. अजून आपल्याला ते बाजूला जावंच आहे शेवलाना. तर मित्रांनो, हा जंगल आहे आणि या जंगलात बघा पाला किती पडलेला आहे, डगरी आहेत. आणि बघा एरिया कसा आहे. या एरियामध्ये भेटतात ती शेवला, पण तितकीच काळजी घ्यावी लागते. कसली? तर या जंगलात साप भरपूर आहेत, मोठं मोठं आहेत, छोटं पण आहेत. कारण या पाल्याचा कलर तुम्ही बघा, शेवला पाहिजे नाही तर निरखून बघायला लागते, कारण शेवलांचा कलर सेम आणि याच्यात साप लपलेला असेल त्याचा कलर सेम. बघा, आणि इकडं आहे शेवूल. दिसला कोणला? याला नजर तीक्ष्ण लागते. हा बघा शेवूल. तर मित्रांनो, आपण जंगलभर फिरतो, कारण कामावशी आलो. आता जवळजवळ वाजलं 5:30. आपली 4:30ला सुट्टी होते आणि 5:30 जवळजवळ वाजलं. आपण आलो जंगलात कुठले? तर ॲडमच्या गावठाण शेवला. अजून मोहीम शोधण्याची आहे चालू आपली, तर अजून जाम भेटतील. तर चला, शेवलांचं काम आपल्याला 25 करायचं. तर बघा, इथं एक शेवूल होता, जाताना दिसला नाही पण येताना 100% दिसला. अशी असताना शेवला भुलभुलैया, एखाद दिसतात एखाद नाही, कारण त्यांच्यावर नजरच नीट ठेवायला लागते. इकडे बघा, ही शेवला बघा एकत्र 2 कशी. तर शेवला बघा कशी काट्या कुट्या नसतात. आता तर बघा कती काट्या कुट्या नाही, लगेच कती मोठा झालाय. बघा यो, बघा साईज बघा कसली. सीझन कुठला आहे ना, शेवला काय उगवली बघा. ही बघा शेवला फुलून गेली. हे शेवलांना तुम्ही काय बोलता जरूर सांगा. ही एकत्र 2 बघा कसली मोठी झाली. यो शेवूल बघा कती उच आहे. बाबा बाबा, राठ्ठे आहे. बाजूला इकडे बघा 2 आहेत, हा एक तो एक. इथंच बघा कती शेवला आहेत, तिथं आहेत, ते बाजूला आहेत.
ही भाजी बनवताना यात लागतात ती मेन म्हणजे काकरा. तर मित्रांनो फायनली बघा 15-10 मिनटं फक्त फिरलो जंगलात. कत्ती शेवला भेटली बघा, बघली दंबर भेटली. तर मित्रांनो 10-15 मिनटं फक्त फिरलो जंगलात, कारण कामावशी आलो आणि गेलो जंगलात. कशासाठी? तर शेवला बोलू खावायचे आहे. कारण पाऊस थोडाच फक्त नॉर्मली पडला काय लगेच शेवला आली. तर मे महिना चालू आहे आणि शेवला लगेच आली. तर शेवलांसाठीच खास करून आलेलो ॲडमच्या जंगलात. जाम गवली. तर याच्यासाठी शेवलांची भाजी बनवण्यासाठी लागताना काकरा. कोण चिंच पण टाकते, पण काकरांशिवाय भाजीला चव नाही. तर आपण नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला आहे ना शेवलांची भाजी बनवताना आणि शेवलांना जाताना ही पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. तर असाच आलेलो आपण शेवलांसाठी. तर भेटली आपल्याला जेवाची भेटली. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण म्हणजे शेवलांची भाजी बनवताना आणि शेवलांना जाताना ही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतात. तर चला मंडळी, जंगलानं आलेलो शेवलांना भेटली. आवडली व्हिडिओ असली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर चला मंडळी, बाय बाय.